एका छोट्या गावात अनिकेत नावाचा मुलगा राहत होता. घरची परिस्थिती खूप साधी होती. वडील शेतमजूर, आई घरकाम करून संसार सांभाळायची. घरात पैशाची नेहमीच तंगी, पण प्रेमाची मात्र कधीच कमतरता नव्हती. अनिकेत लहानपणापासून अभ्यासू आणि स्वप्नाळू होता. गावातील लोक त्याला म्हणायचे, "अरे, एवढं शिकून काय करणार? शेवटी शेतीच करायची ना." पण अनिकेतच्या मनात एक वेगळंच स्वप्न होतं. मोठं होऊन आईवडिलांना सुख द्यायचं. शाळेत तो नेहमी पहिला यायचा. पण 10वीच्या वर्षी वडिलांची तब्येत बिघडली. घरात कमावणारा कोणी नव्हता. अनिकेतने शाळेनंतर काम करायला सुरुवात केली. कधी दुकानात, कधी बांधकामावर. दिवसभर काम, रात्री अभ्यास, डोळे झोपेने मिटायचे. पण स्वप्न मात्र जागच राहायचं. आई अनेकदा म्हणायची, "बाळा, एवढं कष्ट करू नकोस." अनिकेत हसून म्हणायचा, "आई, हे कष्ट नाहीत, ही माझ्या आयुष्याची तयारी आहे." 12वीला त्याने उत्तम गुण मिळवले. गावात पहिल्यांदाच कोणी शहरात कॉलेजला जाणार होतं. सगळ्यांनी मदत केली. कुणी पुस्तकं दिली, कुणी फी भरायला हातभार लावला. संघर्ष सुरूच होता, पण आत्मविश्वास वाढत होता. वर्षानंतर अनिकेत मोठ्या कंपनीत इंजिनियर झाला. पहिल्या पगारात त्याने आईसाठी नवीन साडी आणि वडिलांसाठी चष्मा आणला. त्या दिवशी आईच्या डोळ्यात पाणी होतं. ती म्हणाली, "आज आमचं आयुष्य सफल झालं बाळा." अनिकेत शांतपणे म्हणाला, "नाही आई, अजून प्रवास चालू आहे. आयुष्य म्हणजे थांबणं नाही, पुढे चालत राहणं आहे." बोध: जीवनात अडचणी येतात, परिस्थिती अडवते, लोक कमी लेखतात, पण जिद्द, मेहनत आणि स्वप्नावर विश्वास असेल तर साधा माणूसही मोठं आयुष्य घडवू शकतो.